बघूया. हां ठीक आहे. आजपर्यंत हा क्वेश्चन वाचला तुम्ही कमीत कमी 10 वेळा रिपीट आहे तुम्हाला, 20 वेळा म्हणत नाही. येणाऱ्या भरतीमध्ये हाच क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. कारण कॉलेजचे तुम्हाला 3-4 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी हा क्वेश्चन हॉट टॉपिक आयोगाचा. मग आपला क्वेश्चन काय झाला, उपराष्ट्रपती हे कोणत्या देशाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कोणत्याचे असतात. इकडे बघा, लोकसभा अध्यक्ष. आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन काय कळले पाहिजे, फक्त क्वेश्चन सोडवणं महत्त्वाचं नाही. हाच क्वेश्चन रिपीट होणं असं नाही. 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला फिक्स पुढच्या वर्षी रिपीट होऊ शकतो. पहिलं काय, लोकसभा अध्यक्ष. दुसरं काय, राज्यसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष. याच्यापैकी काय समजलं पाहिजे आपल्याला, लोकसभा अध्यक्ष अध्यक्ष कोण असतो. उपराष्ट्रपती ऐकले कधी आपण नाही ऐकले, कारण की हा लोकसभा अध्यक्ष जो असतो ना तो खासदार असतो. जे आपले इलेक्शन 2024 ला लागणार आहे ते खासदाराचं लागणार आहे. पंतप्रधान हा लोकसभेचा अध्यक्ष आहे का, नाही, त्यांनी निवडून दिलेला दुसरा माणूस असतो अध्यक्ष. पण राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो महत्वाचं आहे. आपण राज्यसभा कलम बघितलं, किती बघितलं, राज्यसभा कलम 80 बघितलं. 80 बघितलं तिथे काय बघितलं आपण, राज्यसभा कसं, कोणचं वरिष्ठ का कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे, राज्यसभा हा वरिष्ठ सभागृह आहे, म्हणजे कनिष्ठ कधीही इलिमिनेट न होणारे सभागृह. कनिष्ठ आणि द्वितीय, सॉरी वरिष्ठ आणि द्वितीय, कनिष्ठ आणि प्रथम म्हणलं की संसद. येस. विषय कसा होतो की जेव्हा संसद बनायची म्हणली तेव्हा 3 गोष्टी लागतात. संसदेची डेफिनेशन आपल्याला माहिती असणं एक आवश्यक आहे. संसद म्हणजे काय असतो, लोकसभा, राज्यसभा आणि सर्वोच्च न्यायालय सभा आणि राष्ट्रपती. सॉरी, हे संसदेचे 3 अविभाज्य भाग आहेत. महाराष्ट्रातल्या अखंड महाराष्ट्राला हेच माहित नाही की संसद म्हणजे काय. ती संसद कशाला म्हणतात की लोकसभा, पंतप्रधान तिथे बसतो तिला म्हणतात की लोकसभा, त्याला संसद म्हणतात. संसद 3 आहे. लोकसभा काय असते, कनिष्ठ सभागृह. तुम्हाला हाच क्वेश्चन रिपीट नाही झाला तर तुम्हाला हा क्वेश्चन नक्की रिपीट होऊ शकतो की कोणतं सभागृह आहे, कनिष्ठ का वरिष्ठ. त्याचा लोकसभा कसं आहे, स्थायी नाही सभागृह, एलिमेंट होणार आहे. जर 5 वर्षांनी बदललं जाते लोकसभा, PM जोपर्यंत असतो तोपर्यंत लोकसभा असते. राज्यसभा कसं आहे, वरिष्ठ सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. स्थायी म्हणजे काय की कधीही इलिमिनेट न होणार. मग याचा अध्यक्ष कोण असतो की हा उपराष्ट्रपती आहे का, आपण बघितला का, तो राज्यसभेचा अध्यक्ष असतो. आता विधानसभेचा अध्यक्ष, आता विधानसभा तुम्ही विचार करा, राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पुढे असते संसदेमध्ये असतात. मग ते विधानसभेत कशाला येते, म्हणजे राज्यसभा राज्यपाल असू शकतो, विधान परिषद कशाला येते, येणारच नाही. हे 2 ऑप्शन तुमचे इलिमिनेट झाले. लोकसभा इलिमिनेट झाला आणि कनिष्ठ इलिमिनेट होते. पण हा कसं आहे, स्थायी सभागृह आहे, होऊ शकत नाही. म्हणून याचे उत्तर काय, उपराष्ट्रपती.